अरविंद भाऊला आम्ही म्हटलं, मागं म्हटलं आम्ही का मान खटाव आम्ही लढणार. मग मला फोन आले, कोणाला लढवणार म्हटलं, अरविंद पिसे साहेबांनाच लढवणार. आमच्या गरीब माणसाचं मतदान आहे, लक्षात ठेवा. निवड कर्मचारी अधिकाऱ्याचंच मतदान असं वाटत असं तर आम्ही जर हिंगा दाखवला ना तर भाईता पैता भुई सपाट होऊन जाल तुम्ही. आमचा मतदार जर हुशार झाला, जातीपाती धर्म आणि पक्षाच्या राजकारणाच्या बाहेर निघून विचार करायला लागला तर मी सांगतोय चित्र बदलू शकतो. 20-25% लोकांकडे पैसा जातो. फक्त आमचे पोरं बगैर उपचाराला मरतंय. शिक्षक नाही म्हणून आमच्या पोराला शिक्षण भेटत नाही. मार मेहनत करून आम्हाला भाव भेटत नाही. 75 वर्ष आम्ही सहन केलेला आहे. आता तलवार हाती घ्यायची आहे तर मतदानाची, कापासाठी नाही तर ज्यानं भाव दिला नाही त्याला पाळासाठी घ्यायची आहे. त्याला पाळायचं ही लोकशाही. वाड्यातलं राजकारण संपलं आणि कार्यालयात राजकारण सुरू झालं. आम्ही पाहतोय लोकशाही इथे खऱ्या अर्थानं आम्ही मजबूत करणं गरजेचं आहे. सामान्य माणसाला आधार वाटावा ते केलं पाहिजे. ते करण्याचं काम आम्ही खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि म्हणून अरविंद भाऊला आम्ही म्हटलं, मागं म्हटलं आम्ही का मान खटाव आम्ही लढणार. मग मला फोन आले, कोणाला लढवणार म्हटलं, अरविंद पिसे साहेबांनाच लढवणार. कारण या तालुक्यातला, या मतदारसंघातला जर दुष्काळ संपवायचा असेल, 75व्या वर्षामध्ये अजूनही आम्हाला पाणी भेटत नसत. सगळ्या पक्षाचे आमदार झाले, खासदार झाले, सगळे झाले आणि तरी जर पाणी भेटत नसत तर तुमच्या पक्षाला किंमत नाही. ज्या भाकर खाऊन पोटात भरत नसत तर ते भाकर आता भाजूला ताव्यासहित चुलीसहित बाहेर असली पाहिजे. आम्ही राष्ट्रवादीला निवडून दिलं, भाजपवाल्याला निवडून दिलंय, काँग्रेसवाल्याला निवडून दिलंय, पण पाण्याचा थेंब अडला नाही. आणि अरविंद पिसे जर आले तर लात मारली तर पाणी काढल्याशिवाय आम्ही आहे सोबत. बच्चू कडू नावाचं कडू औषध आमच्याजवळ आहे आणि हे कडू औषध एवढं झोमते. अनाचे निंबाच्या झाडासमोर माझी सभा आहे. कडुलिंबाचं झाड आहे. ज्याचं कोणाचं पोट दुखलं का मात्र आमच्याजवळच तयार आहे. किती घोट पाजायचं ते मला माहित आहे. आणि मग याचा सगळा नक्षा बदलाचा असतात तर अतिशय मन लावून काम करणारा माणूस आहे. जातीपातीच्या पलीकडे काम करणं, जो येईल तो आमचं समजून काम करणं. आम्ही त्यांना सांगितलं का पक्ष आणि बच्चू कडू महत्वाचा नाही, इथं असणारा गोर गरीब माणूस महत्वाचा आहे. आम्हाला नाही हात घातला तरी चालत, पण सामान्य माणूस आमच्या कार्यालयातून वापस गेला नाही पाहिजे एवढं डोक्यात ठेवून खऱ्या अर्थानं काम करा.